नमस्कार. आज आपलं यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पार्ट 2 मध्ये चालू घडामोडी डिसेंबर 2023चे 80 प्रश्न या लेक्चरमधून आपण कव्हर करणार आहोत. तर येणाऱ्या संपूर्ण परीक्षेमध्ये याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आपण सरळ प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक पहिला, सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश न्यायमूर्ती फतिमा बीबी यांचे निधन झाले तर खालीलपैकी ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर याचं उत्तर आहे तामिळनाडू. ऑप्शन क्रमांक बी तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 2, अलीकडे ओडीआय मालिकेतील इम्पॅक्ट फिल्डर हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शुभमन गिल. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले? तर याचं उत्तर आहे नागपूर. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 4, अवयदानाबद्दल जनजागृतीसाठी राज्यातील पहिले अवयदान जनजागृती उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ठाणे. इथे आपल्याला दिसत असेल स्पेशल पार्क. तर अशा पद्धतीचा जो लेआउट आहे, तर हा पार्क जो आहे तो नागपुरात पहिला दिव्यांगजन पार्क तयार करण्यात आलेला आहे. याचं उद्घाटन गडकरी जे मंत्री आहेत त्यांच्यातर्फे नागपूरमध्ये झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 5, ऑपरेशन आयरन स्क्वॉड हे खालीलपैकी कोणत्या लष्करामार्फत चालवले जातात? तर याचं उत्तर आहे इस्रायल. प्रश्न क्रमांक 6, 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खालीलपैकी कोणत्या राज्यात होणार आहे? तर याचं उत्तर आहे डी उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 7, निर्यात सज्जता निर्देशांक 2022 अनुसार प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे तामिळनाडू. ऑप्शन क्रमांक बी तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 8, राज्य शासनाचा गानसामग्री लता मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर करण्यात आला होता? तर याचं उत्तर आहे सुरेश वाडकर. ऑप्शन क्रमांक डी सुरेश वाडकर. प्रश्न क्रमांक 9, नुकतेच लॉन्च झालेले ग्राम मंच ॲप्लिकेशन कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भौगोलिक माहिती प्रणाली. प्रश्न क्रमांक 10, जीडीपी या घटकाचा विचार करता चालू वर्षाचे IMFने जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार सध्या भारतीय अर्थव्यवस्था जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर आहे 5व्या. ऑप्शन क्रमांक सी 5व्या क्रमांकावर भारतीय व्यवस्था जगात 5व्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 11, राज्य शासनाचा गान सामग्री हा आताच झालाय, आपण आताच वाचलाय. लता मंगेशकर पुरस्कार आपण सुरेश वाडकर यांना मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 12, आर्थिक जोखीम हाताळण्यासाठी कोणत्या देशाने एक प्रांत एक धोरण ही योजना तयार केली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चीन. प्रश्न क्रमांक 13, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पंडित शशिकांत मुळे. प्रश्न क्रमांक 14, नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर नितीन करीन. प्रश्न क्रमांक 15, डॉक्टर कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी युरोप. प्रश्न क्रमांक 16, राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी यांची निवड करण्यात आली. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मनोज पांडे. प्रश्न क्रमांक 17, मराठवाड्यातील सर्वात जुने व पहिले वाचनालय गणेश वाचनालय रिकामी जागा येथे 1901 साली स्थापन करण्यात आले. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 परभणी. प्रश्न क्रमांक 18, अमोल मुजुमदार यांची खालीलपैकी कोणत्या महिला संघांच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 क्रिकेट. प्रश्न क्रमांक 19, कोणता देश ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीजचा सदस्य नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कतार. प्रश्न क्रमांक 20, नामदाफा उडणारी गिलहरी जी अलीकडे चर्चेत होती ती कोणत्या भारतीय राज्य केंद्रशासित प्रदेशात स्थानिक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 21, अलीकडे कोणत्या भारतीय विमानतळाला युनेस्कोच्या 2023 प्रिन्स वायास मध्ये मान्यता मिळाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कॅम्पागौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. प्रश्न क्रमांक 22, मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस खालीलपैकी कधी साजरा करण्यात केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 17 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 23,
एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट ही संरक्षण संशोधन प्रयोगशाळा कोणाच्या अंतर्गत काम करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, DRDO. प्रश्न क्रमांक 24, भारत बिल पेमेंट्स कोणत्या संस्थेने बांधले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, NPCI. प्रश्न क्रमांक 25, पंचायती राज मंत्रालयाने सुरू केलेल्या PDIचा विस्तार काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पंचायत विकास निर्देशांक. प्रश्न क्रमांक 26, तांबड्या समुद्रातील हल्ल्यामुळे अलीकडेच विस्कळीत झालेल्या सुएझ कालव्यातून जगभरातील व्यापारांचा अंदाजे किती टक्के भाग जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 12%. प्रश्न क्रमांक 27, तिर्यानी ब्लॉक ज्याने एस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्रामच्या पहिल्या डेल्टा क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले ते कोणत्या राज्य व केंद्रशासित प्रदेशात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, तेलंगणा. प्रश्न क्रमांक 28, गॉट क्रमयोगी प्लॅटफॉर्म हे ऑनलाईन शिक्षण पोर्टल कोणत्या श्रेणीतील लोकांसाठी सुरू करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे सरकारी अधिकारी. सरकारी अधिकाऱ्यांसाठी गॉट क्रमयोगी प्लॅटफॉर्म हे ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 29, इंडिया स्किल रिपोर्ट 2024 नुसार काम करण्यासाठी कोणते राज्य सर्वाधिक पसंतीचे राज्य बनलेले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, केरळ. प्रश्न क्रमांक 30, केंद्र सरकारने कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशासाठी पहिला शहरी पूर शमन प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 31, चर्च ऑफ एपिन याने अलीकडेच सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी प्रतिष्ठित युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार प्राप्त केला आहे ते कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हरियाणा. प्रश्न क्रमांक 32, देशात आयुष्यमान भव मोहिमेस सुरुवात झाली असून रिकामी जागा यांनी देश पातळीवर व मोहिमेचा शुभारंभ केला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती यांच्या हस्ते आयुष्यमान भव या मोहिमेची काय झालेली आहे? यात सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक 33, भारताने आपल्या कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी कोणत्या देशाला USD 250 दशलक्ष कर्ज देण्याची घोषणा केली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, केनिया. प्रश्न क्रमांक 34, 13 सप्टेंबर रोजी भारत सरकारने सुरू केलेल्या ऑपरेशन पोलो यांचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मेजर जनरल JN चौधरी. प्रश्न क्रमांक 35, भारताचे इंडोनेशिया देशासोबत खालीलपैकी कोणते युद्ध सराव होत नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सूर्यकिरण. प्रश्न क्रमांक 36, कोकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्राप्त झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, प्रकाश पर्येकर. प्रश्न क्रमांक 37, आहे मालवण आणि मंगळूर ही नुकतीच लॉन्च करण्यात आलेल्या उत्पादनाची नावे आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पाणबुडी विरोधी युद्धनौका. प्रश्न क्रमांक 38, लोकसेवा हक्क लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक बी, मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 39, भारतात कोणती संस्था संमिश्र जलव्यवस्थापन निर्देशांक जारी करते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नीती आयोग. प्रश्न क्रमांक 40, नॉट जस्ट अ नाईट वॉचमन माय इनिंग विथ BCCI हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? तर याचं ऑप्शन आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विनोद रॉय. प्रश्न क्रमांक 41, GRSCने नुकतेच वितरित केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या सर्वेक्षण जहाजाचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, INS संध्याक. प्रश्न क्रमांक 42, भारताचे पहिले सॅडलर लॉरीस अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 43, कोडेक्स एलिमेंटरियस कमिशन जे अलीकडे चर्चित होते या दोन संस्थांपैकी कोणत्या संस्थेने स्थापन केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, FAO आणि WHO. प्रश्न क्रमांक 44, जागतिक एड्स 2023 ची थीम काय होती? तर ऑप्शन क्रमांक बी, समुदायाने बरे होण्यासाठी ही जागतिक एड्स दिनाची थीम होती. प्रश्न क्रमांक 45, ऑनलाईन वापरल्या जाणाऱ्या खोट्या टंचाईच्या दाव्यासाठी पुष्टीकरण शार्मिक सक्तीक आणि सबस्क्रिप्शन ट्रॅपसाठी वापरले जाणारे सामान्य शब्द काय आहे?
आणि अलीकडे भारतात त्यावर बंदी घातलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गडद नमुने. प्रश्न क्रमांक 46, लंग्स सिंड्रोमचा कारक एजंट कोणता आहे जो अलीकडे बातम्यात देत होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जीवाणू. प्रश्न क्रमांक 47, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRB कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, गृह मंत्रालय. प्रश्न क्रमांक 48, संरक्षण मंत्रालयाने कोणत्या संस्थेसोबत अपग्रेडेड सुपर रॅपिड गन माउंट आणि इतर उपक्रमासाठी सुमारे 3000 कोटीचा करार केला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पेहेल. प्रश्न क्रमांक 49, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार 2023 खालीलपैकी रिकामी जागा यांना मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अशोक सराफ. प्रश्न क्रमांक 50, आंतरराष्ट्रीय लैंगिक समानता पुरस्कार कोणत्या देशाद्वारे दिला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फिनलँड. प्रश्न क्रमांक 51, कोणत्या राज्याच्या उल्का या बंडखोर संघटनेने केंद्र सरकारसोबत शांतता करार केला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, आसाम. प्रश्न क्रमांक 52, पंजाबमधील विविध जिल्ह्यांमध्ये बटाट्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या बटाटा रोगाचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, उशिरा अनिष्ट परिणाम. प्रश्न क्रमांक 53, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे नाव कोणाच्या आगामी स्मरणिकेचे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जनरल MM नरवणे. प्रश्न क्रमांक 54, कोणत्या देशाच्या सशस्त्र दलांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी अलीकडे प्रतिष्ठित गोल्डन आऊल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भारत. प्रश्न क्रमांक 55, 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा कोठे पार पडल्या आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अकोला. प्रश्न क्रमांक 56, कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच नॅशनल जिओ सायन्स डेटा रिपॉझिटरी पोर्टल सुरू केले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, खाण मंत्रालय. प्रश्न क्रमांक 57, राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रम अंतर्गत किती कॉरिडॉर विकसित केले जाणार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 11. प्रश्न क्रमांक 58, काकरापार अणुऊर्जा प्रकल्पाचे घर कोणते राज्य ज्याने नुकतीच गंभीरता प्राप्त केली आहे, जे नियंत्रित विखंडन साखळी प्रतिक्रिया सुरू झाल्याचे सूचित करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गुजरात. प्रश्न क्रमांक 59, संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नितीश कुमार. प्रश्न क्रमांक 60, अलीकडे शास्त्रज्ञांनी एक्सेलाइट्स या चंद्रावर हायड्रोजन सायनाइड जीवनाच्या निर्मितीसाठी एक महत्त्वाचा रेणू ओळखला, तर त्याचं नाव आहे ऑप्शन क्रमांक ए, शनी. प्रश्न क्रमांक 61, अलीकडेच बातम्यामध्ये आलेला गेल्फू स्पेशल ॲडमिनिस्ट्रेशन रिजन कोणत्या देशात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भूटान. प्रश्न क्रमांक 62, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या पुरस्काराची रक्कम एकूण किती कोटी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 488 कोटी. प्रश्न क्रमांक 63, प्रस्तावित आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉर कोणत्या देशातून जाणार नाही? तर याचं उत्तर आहे उझबेकिस्तान. प्रश्न क्रमांक 64, पॅन्टोआ टार्गोरेल म्हणजेच काय, जे अलीकडे बातम्यात होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जीवाणू. कोणत्या मंत्रालयाने भूमी राशी पोर्टल सुरू केले? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. प्रश्न क्रमांक 66, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पुरस्कार रकमेत किती टक्के वाढ करण्यात आली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 13% वाढ करण्यात आली. 67 प्रश्न, कोणते राज्य आंतरराष्ट्रीय गीता चर्चासत्र आणि गीता महोत्सवाचे मुख्य भागीदारी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हरियाणा. हरियाणा राज्यात कुरुक्षेत्र या जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय गीता चर्चासत्र काय होते? सुरू होते. 68वा प्रश्न, कोणत्या विद्यापीठाने मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी 2023 जिंकली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गुरु नानक देव विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 69, 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 70, स्टील आणि अल्युमिनियम यांसारख्या सामग्रीच्या आयातीवर 2027 पासून युकेने लागू केलेल्या कार्बन कराराचे नाव काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कार्बन बॉर्डर टॅक्स.
प्रश्न क्रमांक 71. अलीकडेच हरियाणाने विजय हजारे ट्रॉफी 2023-24 मध्ये पराभूत करून विजय मिळवला आहे, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राजस्थान. हरियाणाने राजस्थानला विजय हजारे ट्रॉफीमध्ये पराभूत करून विजय मिळवला होता. प्रश्न क्रमांक 72. सध्या चर्चेत असलेला गोल्फू स्मार्ट सिटी प्रकल्प कोणत्या देशाचा आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भूटान. प्रश्न क्रमांक 73. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारतातील कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भूपेंदर सिंग बाजवा. प्रश्न क्रमांक 74. देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना कुठे करण्यात आली, तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए चंदीगड. प्रश्न क्रमांक 75. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ कोठून होणार आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तंजावर, तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 76. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर जब्बार पटेल. प्रश्न क्रमांक 77. जगातील पहिल्या 50 सुरक्षित शहरांच्या यादीत भारतातील कोणत्या शहराचा समावेश आहे, तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी मंगळूर. प्रश्न क्रमांक 78. कोणत्या ठिकाणच्या तानसेन महोत्सवात 1600 तबला वादकांनी एकाच वेळी तबला वादकांच्या विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये केलेली आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ग्वाल्हेर. प्रश्न क्रमांक 79. 85व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद कुणी पटकावले आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चिराग सेन. शेवटचा प्रश्न. जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर ठरलेल्या अबुधाबी शहराचा सुरक्षा निर्देशांक किती आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 88.88. अशा प्रकारे आज आपण डिसेंबरमधील पार्ट 2 मध्ये जे चालू घडामोडीचे आपण 80 प्रश्न बघितले, याचा नक्कीच येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला फायदा होईल. आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच माहिती होईल.